चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या, कोयत्याने चेहरा गळ्यावरही केले वार। चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 7 उघडकीस आली। पतीने पत्नीवर कोयत्याने चेहऱ्यावर, गळ्यावर व मानेवर वर्मी घाव घालून खून केला। मनीषा दिलीप घावोत्रे वय 40 रा स्वामीमळा असे मृत महिलेचे नाव आहे। तर आरोपी पती दिलीप मनोहर घावोत्रे वय 45 हा घटनेनंतर स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी मनीषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे राहणार ओगलेवाडी तालुका कराड यांनी फिर्याद दिली आहे। स्वामीमळा परिसरात राहणाऱ्या दिलीप घावोत्रे याचा सन 2010 मध्ये ओगलेवाडी येथील मनीषा हिच्याशी झाला होता। त्यांना 2 मुले आहेत। घावोत्रे पती पत्नी हे दोघेही कोरोची येथील कारखान्यात काम करत होते। दिलीप हा पत्नी मनीषा हिच्यावर वारंवार चारित्र्यावरून संशय घेत होता। त्यातूनच त्यांच्यात वाद होऊन दिलीप हा मनीषाला मारहाणही करत होता। मुलांनाही मारहाण करून त्रास देत असल्याने काही वर्षांपासून दोन्ही मुले कराड येथे मावशीकडे शिक्षणासाठी जाऊन राहिले होते। मनीषा हिने पतीकडे दारू सोडण्यासाठी तगादा लावला होता। 2 दिवसांपूर्वी दिलीप हा पंढरपूर येथे दारू सोडण्याचे औषध आणण्यासाठी गेला होता। तो बुधवारी परतला। गुरुवारी रात्री दिलीप आणि मनीषा यांच्यात पुन्हा वाद झाल्याची शक्यता आहे। त्यातूनच मनीषा ही झोपली असताना पहाटेच्या सुमारास दिलीप याने अत्यंत निर्दयपणे कोयत्याने मनीषाच्या चेहरा, गळा व मानेवर वर्मी वार केले। 8 पेक्षा अधिक वर्मी वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। खुनानंतर दिलीप हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले। त्यामुळे पोलीसही हडबडून गेले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पथकाने धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। घटनेची माहिती मिळाल्यानंतर भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।